नमस्कार मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर आहे का? तर आपल्याला पहिला हप्ता जो 15,000 रुपयांचा होता तो तुमच्या खात्यावरती आलेला आहे, पण दुसरा हप्ता जो 70,000 रुपयांचा असतो तो हप्ता कसा मिळवायचा, तसेच दुसरा, तिसरा, चौथा हप्ता आपल्याला आपल्या खात्यावरती कसा मिळवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कशा पद्धतीने हप्ता आपल्याला मागणी करायचं, चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा, कारण आपल्याला घरकुल संदर्भातील आणखीन महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळत असणार आहेत। पहा, आपण हा व्हिडिओ का पाहत आहात? आपल्याला घरकुल मंजूर झालेला आहे। घरकुल मंजूर झाल्यानंतर आपल्याला घरकुल मंजुरीचे एक पत्र देण्यात आलेलं होतं। त्या पत्रामध्ये तुम्हाला घरकुल मंजुरी पत्र दिल्यानंतर 15,000 रुपये मिळतात। त्यानंतर पहा, आपल्याला जोता लेवल म्हणजेच पाया लेवल पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये, छज्जा लेवलला 30,000 आणि 5,000 रुपये आहेत ते घरकुल पूर्ण झाल्यानंतर। तसेच रोजगार हमीतून आपल्याला किती रुपये मिळतात? 26,730 रुपयांपर्यंत। आणि जर आपल्याला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय मंजूर असेल तर ते 12,000, असे एकूण आपल्याला 1,58,730 रुपयांचं मंजुरी पत्र मिळालेलं आहे। तसेच राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केलेला आहे एक्स्ट्रा 50,000 रुपयांचा। यामध्ये 35,000 रुपये तुम्हाला घरकुल बांधणीसाठी आणि जे काही तुम्हाला 15,000 रुपये उरलेले आहेत ते तुम्हाला छतावरती सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेचा प्रकल्प 1 किलोवॅट पर्यंत बसवल्यानंतर ते 15,000, असे तुम्हाला घरकुल योजनेतून पैसे मिळतात। पहिला हप्ता आपल्याला घरकुल मंजुरी पत्र मिळाल्यावरती आपल्या खात्यावरती येतो। त्यानंतर आपण घरकुल बांधणीसाठी पाया आखतो। पाया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसरा हप्ता हा आपल्या खात्यावरती यायला पाहिजेत। आता हा हप्ता कसा मिळेल पहा, लेंटर लेवल आल्यानंतर पंचायत समिती लेवलवरून इंजिनियर लोक येतात, तुमच्या घराचा नोटकॅम मध्ये फोटो घेतात आवास प्लस मध्ये, त्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतात। तुमची काय प्रोसेस असणार आहे हप्ता मिळवण्यासाठी? तुम्हाला एक मागणी अर्ज लिहावा लागेल ग्रामपंचायतीकडे, ग्रामपंचायत पंचायत समितीकडे देतील आणि त्यानंतर तुमचा जो दुसरा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती येईल। आता मागणी पत्र कसं लिहायचं हे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। हे मागणी पत्र डाउनलोड सुद्धा तुम्हाला करायला देणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार आहे। पण पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तरी घरकुल जे मंजूर झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। स्क्रीनवरती पाहू शकता, इथे पहा, हा आहे मागणी पत्र। आता तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील नमुना असतो। आता हा नमुना सर्वत्र चालू शकतो, पण वेगळा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधून घेऊ शकता। इथे पहा, तुम्हाला दिनांक लिहावी लागेल ज्या दिवशी तुमचं छज्जा लेवल दुसरा हप्ता मागणी करत असाल तर, किंवा पहिला हप्ता मागणी करत असाल तर, किंवा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, जे काही हप्ते मागणी करत असाल तर। इथे पहा, प्रति गट विकास अधिकारी पंचायत समितीचं नाव, अर्जदार म्हणजे ज्याच्या नावे घरकुल मंजूर झालेलं आहे त्याचं नाव आणि पत्ता। विषय पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अनुदान रक्कम मिळण्याबाबत। पहा, महोदय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2024-25 अंतर्गत मला घरकुल मंजूर झाले असून त्याचे काम जोता लेवल नसेल तर लेंटर लेवल किंवा रूफ किंवा घरकुल पूर्ण। आता जोता लेवल म्हणजे आपला पाया झाल्यानंतर, लेंटल लेवल म्हणजे आपलं लेंटल झाल्यानंतर, आणि रूफ म्हणजे तुमचं छत झाल्यानंतर, आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर, असे 4 हप्ते असतात। आता पहा, तुम्हाला पत्रात जोता लेवल देण्यात आलेला आहे 70,000 रुपयासाठी, म्हणजेच पहिला हप्ता। जोता लेवल, लेंटल लेवल, रूफ लेवल आणि घरकुल पूर्ण। आता तुम्हाला कोणता हप्ता मागवायचा आहे? जोता लेवल पूर्ण झाला असेल तर तुम्हाला पहा, लेंटल लेवल कॉट करावं लागेल, रूफ आणि घरकुल पूर्ण याला काट मारावे लागेल, म्हणजे जोता लेवलचे तुम्हाला पैसे मिळतील। आता जोता लेवलसाठी किती पैसे आहेत? जोता लेवलसाठी 70,000 रुपये पहिला हप्ता तुम्हाला आलेला आहे। जोता लेवल हा 70,000 रुपयांचा। त्यानंतर पहा, लेंटल लेवल झाल्यानंतर, रूफ म्हणजे छत झाल्यानंतर आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर असे तुम्हाला हप्ते मागणी करायचे आहेत ह्याच पत्राद्वारे। असाच नमुना आहे। यानंतर पहा, इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, स्वाक्षरी करायची आहे।
यासाठी शिफारस करतील पंचायत तुमचं नाव येईल, तुमचा पत्ता येईल, तुमचं कोणत्या साली घरकुल मंजूर झालेलं आहे, तुमचा ग्रामपंचायत मिळकत नंबर इथे नमूद करतील आणि यांचा जोता लेवल पूर्ण झाला असेल तर इथे बाकीचे लेवलला खॉट मारतील अशा पद्धतीने. आणि पहा यांना कितवा हप्ता, अनुदानाचा पहिला हप्ता की दुसरा हप्ता. पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला आहे 15,000 रुपयाचा. दुसरा हप्ता हा आता जोता लेवल किंवा लेंडर लेवल. तिसऱ्या हप्त्याला खॉट मारायची आहे, अंतिम हप्त्याला खॉट मारायची आहे, फक्त दुसऱ्या हप्त्याला ठेवायचा आहे दुसरा हप्ता मिळण्यासाठी. पहा घरकुल बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील. इथे ग्रामसेवक सही करतील, कमिटी सदस्य तुमचे सदस्य, त्यानंतर उपसरपंच सरपंच हे तुमची स्वाक्षरी करतील अशा पद्धतीने. त्यानंतर नजर मूल्यांकन दाखला वगैरे, कनिष्ठ शाखा अभियंता, पोच पावती तुमची अशा पद्धतीने इथे स्वाक्षरी असेल. आणि हा अर्जाचा नमुना आपल्या ग्रामपंचायतीला द्यायचा आहे. ग्रामपंचायत काय करेल, तुमचा हा अर्ज नमुना घेतील आणि हा अर्ज पंचायत समिती लेवलला माहिती कळवतील की यांचा असा हप्ता मागणी करायचा आहे. तर पहा इथे शिफारस सुद्धा ग्रामपंचायत करतील. यानंतर पहा आपल्या घरकुल जो काही बांधकाम पूर्ण झालेला आहे त्याचा नोटकॅम मध्ये फोटो मारायचा आहे 4x6 मध्ये आणि याच्या सोबत जोडायचा आहे. अर्ज आणि 4x6 चा फोटो सोबत जोडायचा आहे, पंचायतीत द्यायचा आहे. पंचायतीचे ग्रामसेवक काय करतील, ग्रामपंचायत अधिकारी ते पंचायत समितीला सबमिट करतील. त्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता तुमच्या खात्यावरती येईल. आता जर तुमचा हे कागदपत्र देऊन दुसरा हप्ता येत नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतीत जाऊन भेट द्या. त्याचबरोबर पहा हा झाला घरकुल योजनेचा पहिला, दुसरा, तिसरा आणि अंतिम हप्ता मिळवण्यासाठीचा अर्ज नमुना. हा अर्जासोबत 4x6 मध्ये आपला फोटो प्रिंट कलर काढायची आणि सोबत द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ते हप्ते त्या टाइम मध्ये तुमच्या घरकुल बांधणीच्या प्रोसेसमध्ये भेटून जातील. ही माहिती सर्व घरकुल लाभार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. या व्यतिरिक्त पहा घरकुल योजनेतून आपल्याला ही रक्कम भेटतेच, पण रोजगार हमी योजनेतून सुद्धा आपल्याला जवळपास 26,000 रुपयांची रक्कम भेटते. ते पैसे कसे मिळतात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मजूर मस्टर मागणी करावी लागते. आणि ही मजूर मस्टर मागणी करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत ठिकाणी ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्याकडे आपल्याला अर्ज द्यावा लागेल. त्यांनी मस्टर मागणी करतील आणि आपल्याला ज्यांचे जॉब कार्ड आहेत त्या लोकांचे जॉब कार्ड, त्याचबरोबर बँकेची पासबुक, जे काही तुमच्या घरकुल बांधणीसाठी कामगार आहेत, तुमच्या गावातील मजूर आहेत, त्यांचा जॉब कार्ड हे सबमिट करायचं आहे त्यांच्याकडे. त्यानंतर ते सुद्धा मजूर मस्टर मागणी करतील आणि त्याला सुद्धा आपल्याला एक फोटो 4x6 चा द्यायचा आहे घरकुलाच्या स्टेप बाय स्टेप नुसार. आता याची माहितीसाठी अलग व्हिडिओ करावा लागेल. तुमच्या कमेंट जर आल्या तर नक्कीच रोजगार हमीचे 26,730 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात किंवा कमी, हे कसे मिळवायचे याबद्दल कमेंट करा जरूर. त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ असेल. ही माहिती खूप उपयोगाची आहे का ते सुद्धा कमेंट करा. आपल्या घरकुल लाभार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. आता पहा महत्वाची बाब, हा अर्ज तुम्हाला कुठे भेटून जाईल, डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, तिथे जा, तिथे सुद्धा ही माहिती वाचा. तिथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, डाउनलोड करून घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.